तर रामराम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आता वाजलेत 9. अजून मी शेळ्या नाही सोडल्यावर का कारण असं आहे की आता कोंबड्या सोडल्या होत्या इथं. काल रात्री कार्यक्रम होता, त्याचा थोडा भात उरला होता, त्याच्यामुळे यांना भात टाकला होता कोंबड्याला. आता भात आहे ना शेळ्यांनी खाऊ नये बरं का, त्याच्यामुळे त्यांना सोडलं नाही अजून. आता थोड्या वेळाने अजून थोडा उरलेला आहे, तेवढा देतो टाकून म्हणजे काम होऊन जाईल. ह्या बघा इथं असाच ठेवला आहे यांनी बी. असं बारीक बारीक असलो काय टेन्शन नाही, उचलून नाही का. पण जे भाताचे जे मोठे मोठे ढेकळं राहतात ना, ते नाही खाल्ले पाहिजे. चला आता मी थोड्या वेळाने सोडीन. आज आहे ना इकडची तार काढायची म्हणतेच बरं का, मग बघू आता काय होतंय काय नाही. आता वावर पण नीट करायचं आहे बरं का, लेट होत चाललंय गावाला. बघू इकडं करायचं का तिकडं जायचं, बघू थोड्या वेळाने. यांचं काय म्हणणं आहे. हा थांबा देऊ तुम्हाला बी. काय करीत होता बाबा? मला बोलायला लागले, त्याला एकट्याला काय पाठीलं म्हणजे मोटर चालू करायला. चलो चला भाऊ, आता आम्ही चाललोय प्रज्ञेश, मी आणि विशुदादा खालच्या वावरात पळाठे आणायला कपाशीच्या. हे ट्रॅक्टरमध्येच आणायचे, इथंच टाकायला लावले ना. विचार बाबांना कुठं टाकायचे पळाठे. हो आणतोय, हळूहळू आणू. प्रणित पवार ब्लॉकची काय भारी पार्टी केली होती भाऊ, काय हालत झाली तिची. कुठं तिकडं टाकायचं का? बरं येताना आणून टाकून देऊ. अरे थांब दादा, बरं घे पुढून घ्यायचंय आता. ये इथून खाली, या इथून घे. दाकडावर नव्हती अरे पाय करायचं कोणती नसता होती. थांब आता मी घेतो आज. थांब त्यांनी देवदर्शन करू ना, चांगलं देवदर्शन केलंय बाबा. बस खाली पडशील आता. चला बोल, पहिली खेप आणली आहे, उतरायचंच काम चालू आहे. बघा द्वारे कसे उडून राहिलेत बसू काय काम आहे भाऊ. चला झालं ट्रॅक्टर चालू, चालून दे. वळणावरच घातलं होतं मागच्या, ट्रॅक्टर पलटी झालं होतं पूर्ण. चलो अभि लय कमी मी माग बसतो, मला माहितीच नव्हतं इतक्या फास्ट आहे. किती फास्ट चाललंय बघा नाही. फास्ट रे घ्यायची ना, त्याची माझ्या बघायची आता. अरे पाय नको ठेवू खाली. अरे बाबा बघाय बाबा काय करतो यालाच माहिती. तू कोणत्या पद्धतीने या इथं लाव असं लाव सरळ. बस ओके मत का खेळ. ओके झालंय भरून, आता दुसरी खेप. आता मी वर बसणार आहे. धर ना ऐ धर, बस ना. गेले भो आणीतच होतो भो शेवटचा ढिगल. तर ते इथं आहे ना खड्ड्यात बसलं ट्रॅक्टर, आम्हाला इथंच उतरावं लागलं. हे जे खड्डं आहे ना, हे बघा इथं याच्यातच गेलं एक टायर ट्रॉलीचं. काढताचे आहे ना, दिलं मग इथंच टाकून. आता वाळलं देऊ चट फेकून. चला आपलं चरड घेऊन घरी. आता काय सगळा राडाच झाला. विषय आता चालू होता, आम्ही वर बसलो होतो
म्हणलं आता पडलं ते खड्ड्यातच गेलं. जाऊ दे, पेटून दिलं का होऊन जाईन त्याचं काम. ते ना हे ऊसाचे टिपरे भेटले होते बरं का आपल्याला. काय झालं, एक ट्रॅक्टर आलं आणि ते ना लिंबाच्या फांदीलाच त्याचं लागलं ते, आणि ते खाली पडल्या होत्या. मग तिथून आणल्या होत्या. आता त्याची कुट्टी आणि वाड्याची कुट्टी करून आहे ना देऊ टाकून मस्त खात्यानं. आता असे टाकले ना फक्त गौरीच खाईन, बारीक करून टाकले का शेळ्यासुद्धा खात्यान. त्याच्यामुळे मस्तपैकी बारीक करून तिथं टाकून बघतो आधी याच्या होत्यात का नाही. कारण की ना बारीक आहे बरं का, इथून पडावं नाही. इथून जातं खरी ते, इथून जातं बरं खरी, पण इथून पडावं नाही. असं इथून पडायला चान्स त्याला. बघू आता काय होतंय काय नाही. चलो ट्राय करून ये. बारीक राहिलेत बरं का, मोठले जाईना बघा. मोठले डायरेक्ट असे आडवे होऊन राहिले का, त्यापेक्षा मग त्या जीव गौरीला टाकून. बाकीची वाड्याची झाली कुट्टी. आता वाड्याची भारी होती ही आहे ना, बकऱ्याला टाकायची. ती देतो गौरीला टाकून. पकडू ते कॅरेट मध्ये भर रे. हा बर, चला 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 चला. उठ तिथून. येऊन दे ते गव्हाणीत. मस्त पैकी खाऊ राहिलेत आता. तिथं मॅडम इथं ती बाहेर जायचं बघती ना. इकडं दिसा ना तुला, बघ ना. बादशाह आहे ती, बादशाह. आणि तिचे 2 बादशाह. ही आहे ना, ही जी शेळी आहे ना ती क्रॉस आहे. आणि ही जे बाकीचे आहे ना गावरान आहे. जायचंय आपल्याला जायचंय. आज माझा प्लॅन नव्हता बरं का बकऱ्या सोडायचा, पण त्यांना लय भूक लागलेली. याच्यावरून कळलं की मी 4 वाड्याची कुट्टी गेली होती. सगळी कुट्टी आणली, थोडीच राहिली. आता आल्यावर खात्याने किंवा उद्या सकाळी खात्यान. आणि आरडू पण राहिल्यात. मग आता गौरीला घेतो आणि जातो आता मी. चल जायचंय आपल्याला. चल चला. आवरा तुमचे कपडे बिपडे घाल. चला बाळा. तिने घेतलंय अडकून. घेतलंय. मला सर्दीचं परत औषध आणावं लागेल गाड्या. मोबाईल लयच अडकू राहिला भाऊ. काय प्रॉब्लेम झालाय काय माहिती. आता तर कॅमेराच उघडत नव्हता. म्हणजे कॅमेरा उघडायचा, फोटोचं ऑप्शन उघडायचं, मोबाईलचं व्हिडिओचं ऑप्शनच उघडत नव्हतं. काय मॅटर झाला काय माहिती. चला आता आपण डायरेक्ट शेळ्या सोडू मस्तपैकी. मला ती म्हातारी शेळी ना गौरीला सोबत बांधावं लागेल. म्हणजे सगळ्या शेळ्या बरोबर मागे येतील. शेळ्याच घेतल्या बाहेर मी, आणि बाबा म्हणतात म्हातारी शेळी फुगली आपली. तिथं लय टम झाली. तिला आता कसं काढावं लागेल ती. ते फक्त ते हे बघ तू, लय टम झाली ती. काय बघ ना, हे दोन इकडून गॅस झाला. ते बिलाईत कुठे आहे? ते बिलाईत कुठे गेलं ते? मी आणू तिथून संजय तिथून 5 मिनिटात आणतो. आणा गोड तेल तवर आणा ना. मी बिलाईत आणतो. काय पिठा झाली बाबा हातानीची. त्या बट्ट्या खाल्ल्या असणार तिने. बट्ट्या खाल्ल्या असणार आहे. आपण तर टाकलं नाही काही. हेच टाकलं होतं प्रज्ञेश. कोणी भात टाकला होता का? मग भात कुठे गेला एवढा? फेकून दिला का? अरे आता तुम्ही तोडीतो इधारा फक्त. हा दाढी खाली मस्त चावा. काय हातानीच पिढा झाली बाबा ही. तिला बांधायचं कमी धरू. नाही हा ते झालं का? हे सोडू. काय आहे तुझं? काय आहे? फुगली तुझी आई होय तिकडं. काय तर वर तू आलो मी. तिला नाही न्यावं मग आज. तिच्याकडे लक्ष द्या फक्त. हा बांधून ठेवतो फक्त, लक्ष द्या. कसं मग लई झालं तर डॉक्टरला हे करायला. बरं झालं ते आत्ता लक्ष द्याली. सकाळपर्यंत तिचं हे झालं असतं. चावे मान तिला. झालं चेक झालं. हे हवा निघते की नाही? हवाच असते ना फुगणी म्हणजे. काय ना का खायची कस काय खाईन ती. तिला ढकलात बरोबर चावीन. ढकला तुम्ही असा हलवा. तिचा जीव लागला ना लगेच. नाही ना, तिने काहीच चावलं नाही तरी पण फेस निघाल चालू झालं ते. बघ कसं पडायला लागला. खाल्लं का तिने? खाल्लं नाही. ओके पड. म्हणजे आता हालचाल करायला लागली थोडीफार. आधी हालचाल सुद्धा नव्हती करीत ती. ते बिलाईत लावून टाकावं आजी आपली इथं बरं का. तू बिलाईत लागत ते कुंडीत लावलं ते उपटून टाकून दिलं. पण ते आपलं घ्यावं लावून. ते आपलं इथं जमिनीवर इकडं वावरत का देऊ का लावून? काडी आहे काडी. 2-3 काड्या द्यायच्या लावून. नाही तर सारांच्या तिथून आणू.
हा, तिकडे हे पाहिजे ते ते आपण पाळीतो प्राणी त्यांना पाहिजेच ती, नाही तर ते उलथनं पाहिजे. उलथनं आपण जसं हे लावतो ना तसंच खाऊ घालायचं, म्हणजे उलट्या साईडनी ते दाताचं याने तोंड आहे ना असं उघडतं, गॅस निघतो बाहेरून. येड्यावानी करायला लागली का आता? नाही आता त्याला हा तिकडं करायचं ना ते नाही तर हे वाई दाबून धरीत असते ती. संपलं त्यातलं, सोडू का? हा असं शिंकर हा तेव्हा ते बाहेर कसा गट्टू आहे बघा नाही. शिंकर किती चिकट फेस आहे तो सगळा पित्त. आता आपलं काम झालं, मस्त आणल्या शेळ्या, त्यांच्या मानाने चारत्या त्या. आता आपण डायरेक्ट भेटू बकऱ्यात चारल्यावर, कारण की आता काय करणार, मी पण बसूनच राहणार आहे मस्त पैकी. त्यांचं पोट भरत आहे तवर. इथून आता कुठं नाही जात, गौरीला बांधलंय, यावी झालंय. ती नाहीच आली भाऊ, जिचं दुखत होतं का तिची मुलगी नाहीच आली, ती घरीच राहिली. जाऊन द्या, तिला परत वाढे टाकू आपण गेल्यावर. बाकीचे आता चारत्यान. दर पिरू असा वर धर, नको ना हल्ले हल्ले हल्ले, करतोय आता हे धर, हे बी खाऊ घाल तिला. धर धर, चल 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 चल, इकडे आण, ती पेरू इकडे दाखव, म्हणजे इकडे आता ती खाऊ घाल तिला. आता ती एवढा नाही खाता येत रे, बारीक बारीक द्यावं लागत तिला. धर 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 धर. आता ती तोंड तोडायचं होतं, आता काय त्याला काय तोंड तर लावता येईन का? आता दगड्याने फोड त्याला. इकडे जाक मी फोडी हा तुला पेरू खायचा. धर 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 इकडं धर ना, पेरूचे ना. तिला मोठा खायचा, मोठा, याच्यात माती छोटा नाही खायचं, तिला मोठा खायचा. पाय काढत. आता आपलं काम झालं, मस्त आणल्या शेळ्या, त्यांच्या मानाने चारत्या त्या. आता आपण डायरेक्ट भेटू बकऱ्यात चारल्यावर, कारण की आता काय करणार, मी पण बसूनच राहणार आहे मस्त पैकी. त्यांचं पोट भरत आहे तवर. इथून आता कुठं नाही जात, गौरीला बांधलंय, यावी झालंय. ती नाहीच आली भाऊ, जिचं दुखत होतं